चला पाहूया वनस्पतींमधील संप्रेरक कोणकोणते असतात. अलीकडे यावरती खूप क्वेश्चन्स आयोग विचारताना दिसतोय. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे आहेत ऑक्झिन्स, जिबेरलिन्स, सायटोकायनिन, इथिलीन आणि ऍब्सेसिक ऍसिड. तर त्यांचं महत्त्वाचं कार्य काय ते पाहूया. तर ऑक्झिन्स जो आहे तो अपायकल डॉमिनन्स वाढवण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय? वनस्पतींची उंची असते, टोकाची जी भाग असतो त्याची उंची, त्यांची लांबी वाढवण्यामध्ये हा ऑक्झिन्स कार्य करतो. त्यानंतर जिबेरलिन सीड जर्मिनेशन मध्ये हा महत्वपूर्ण भूमिका बजावतो. सोबतच उंची लांबी वाढवण्यात पण हा उपयोगी पडतो. सायटोकायनिन्स म्हणजे वार्धक्य लांबवतात, म्हणजे म्हातारपण लांबवते, म्हणजे तरुण ठेवायला मदत करते. त्यालाच रिचमंड लॉंग इफेक्ट सुद्धा म्हणलं जातं. आणि सायटोकायनिन हा हॉरिझॉन्टल ग्रोथ साठी रिस्पॉन्सिबल आहे. त्यानंतर इथिलीन हा वायुरूपी संप्रेरक आहे आणि हाच इथिलीनच्या विरोधी. इथिलीन जर वार्धक्य वाढवते तर त्याला कमी करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड यूज केलं जातं. त्यानंतर ऍब्सेसिक ऍसिड, त्याला स्ट्रेस हार्मोन म्हणलं जातं. दुष्काळात हे स्त्रवलं जातं. धन्यवाद.